माननीय अध्यक्ष, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इतिहासात अनेक राजे होऊन गेलेत, पण इतिहास घडवणाऱ्या माता फार कमी जन्माला येतात. आज मी एक अशाच मातृशक्तीवर बोलणार आहे जिच्या विचारातून स्वराज्य जन्माला आलं. ती म्हणजे राजमाता जिजाऊ. इसवी सन 1598 साली सिंदखेड राजा येथे जन्मलेल्या जिजामाता राजघराण्यात जन्मल्या असल्या तरीही बालपण ऐशारामात गेलं नाही. जिजाऊ या लहानपणीच सत्ता, युद्ध, नीती आणि अन्याय यांचे स्वरूप त्यांनी पाहिलं. याच अनुभवांनी त्यांच्या मनात एक ठाम विचार रुजला की परकीय सत्तेखाली जगणं म्हणजे अपमान होय. हा विचार त्यांच्या मनात, त्यांच्या मेंदूत त्यांनी जतन करून ठेवला. जिजामातांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. पण शहाजीराजे सरदार असल्यामुळे, सतत रणांगणावर किंवा कामगिरीवर असल्यामुळे त्यांना घराची आणि कुटुंबाची पूर्णपणे जबाबदारी माता जिजाऊंवर आली. माता जिजाऊंनी पूर्णपणे जबाबदारी सक्षमपणे पेलली. त्या काळात स्त्रीसाठी ही जबाबदारी मोठी होती, पण जिजामाता यांनी ती धैर्याने पेलणाऱ्या माता होत्या. जिजामातांचं आयुष्य सततच्या दुःखाने भरलेलं होतं. अपत्यांचा मृत्यू, असुरक्षित वातावरण आणि राजकीय संघर्ष हे सगळं सहन करताना कोणतीही सामान्य स्त्री कोलमडली असती. पण जिजामाता दुःखात रडल्या नाही, त्या कुठेही हादरल्या नाहीत किंवा त्यांनी स्वतःला त्या दुःखामध्ये कोंडून घेतलं नाही, तर त्यांनी दुःखाला ध्येयात रूपांतर केलं आणि त्या तितक्या मजबूत होत गेल्या. 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्या दिवशी जिजामातांनी प्रचंड आनंद व्यक्त केला, कारण खूप मुलांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यांनी मनाशी एक वचन घेतलं की हा मुलगा अन्याय सहन करणारा नव्हे, तर अन्याय संपवणारा घडवायचा आहे. आणि त्या पद्धतीने माता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना शिक्षण देण्याचं ठरवलं. त्यांना वेगवेगळ्या जाती धर्माचं शिक्षण दिलं, धर्माचं विशेषतः शिक्षण दिलं. त्याचबरोबर युद्धनीती, न्यायनीती आणि वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार त्यांनी टाकले. कारण माता जिजाऊ या राजघराण्यातल्या लखुजी जाधवांच्या इथं जन्मल्या असल्यामुळे त्यांना बालपणीच सगळे युद्धाचे संस्कार किंवा युद्धनीती त्यांना हे सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या गेल्या होत्या. आणि हेच त्यांनी युद्ध कला जे आहे, शस्त्र चालवणे जे आहे, ते त्यांनी शिवाजी महाराजांना स्वतः जातीनं शिकवलेलं आहे. म्हणजे युद्धातील जे धडे आहेत ते माता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिलेले आहे. शिवाजी महाराजांसाठी जिजामाता फक्त आई नव्हत्या, तर त्या गुरु होत्या, मार्गदर्शक होत्या आणि कधी कधी कठोर शिस्त लावणाऱ्या शिक्षिका देखील होत्या. त्या शिवरायांना लहानपणी, बालपणी वेगवेगळ्या गोष्टी सांगत आणि त्या गोष्टींमधून शिवरायांना शिकवत असत. वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार देत असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यूज ते देत होत्या. आणि विशेष म्हणजे त्या गोष्टीतून त्यांना प्रश्न विचारायला माता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना शिकवलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नांचं निरूपण करताना शिवाजी महाराज समृद्ध होत होते आणि विचारांनी प्रगल्भ होत होते. त्यांची प्रगल्भता आपल्याला सांगता येईल की वयाच्या 12-13व्या वर्षी त्यांनी रांजेगावच्या पाटलाला एका स्त्रीशी बदअमल गैरवर्तन केल्यामुळे त्यांनी हातपाय कलम करण्याची शिक्षा दिली होती. हे आपण सांगू शकतो की अगदी खेळत्या वयामध्ये, की अगदी बागडण्याच्या वयामध्ये 12-13 वर्षाचं वय असताना सुद्धा त्यांनी इतकं मोठं निर्णय
किंवा इतकी मोठी त्यांनी सजा त्या रांझेगावच्या पाटलाला दिली होती. एकदा शिवाजी महाराजांनी शस्त्र उचललं. माता जिजाऊनी त्यांना थांबून विचारलं की हे शस्त्र तू कुणासाठी उचलतोयस? आणि मग त्यांनी स्वतःच उत्तर दिलं की हे शस्त्र कधीही स्वतःसाठी नाही उचलायचं, तर सामान्य माणसाच्या रक्षणासाठी हे शस्त्र उचलायचं आहे तुला. हा जो संवाद होता, हा संवाद म्हणजे स्वराज्याचं नैतिक तत्वज्ञान होतं की शिवाजी महाराजांनी हे आपलं स्वराज्य आहे, रयतेचं राज्य आहे, या रयतेच्या राज्यासाठी त्यांनी शस्त्र उचललेलं आहे. शिवाजी महाराज यशस्वी होत गेले, किल्ले जिंकले, सत्ता वाढत गेली, पण जिजामाता कधीही गर्विष्ठ झाल्या नाही. त्या नेहमी विचारायच्या की प्रजेला न्याय मिळतोय ना, आपली जी प्रजा आहे ती सुखी आहे ना. कुठे काय त्यांना खट वाजलं तरी सुद्धा त्यांना ते कळत असायचे. त्यांचे गुप्तहेर एवढ्या सगळीकडे विखुरलेले होते की माता जिजाऊंना ती बातमी कळायची आणि माता जिजाऊ त्या समस्येचं हल मात्र स्वतः जातीने लक्ष देऊन करायच्या. राज्य चालवत असताना हीच खरी कसोटी होती, हे त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवलं. जिजामातांसाठी स्वराज्य म्हणजे सिंहासन नव्हतं. स्वराज्य म्हणजे शेतकऱ्यांचं पीक सुरक्षित असणं, ते नेहमी म्हणायचे. आणि ते शिवाजी महाराजांना असं सांगायचे की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये. आणि जेव्हा शिवाजी महाराज राजे झाले तेव्हा त्यांनी फरमान काढलं होतं सैनिकांसाठी की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये. कारण त्यावेळी घोड्यावरून जात असताना शेतातून प्रवेश करावा लागायचा आणि शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं. तर हेच संस्कार माता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिले होते. त्याचबरोबर परस्त्रीबद्दलचा आदर, परस्त्री ही आपल्या बहिणी समान आहे, माते समान आहे, हे जे संस्कार आहे ते आपल्याला शिवाजी महाराजांमध्ये पुरेपूर आलेले दिसतात. ज्यावेळेला कल्याणच्या सुभेदाराची सूर, जेव्हा कल्याणचं लूट केलेली आहे, आपण कल्याण जिंकलेलं आहे आणि लूट करत असताना एका काय म्हणते ना, माठामध्ये, एका कणगीमध्ये ती जी सून होती ती लपली घाबरून. आणि ह्या ज्यावेळेला सगळं द्रव्य आणलं, पैसा अडका आणला, त्यावेळेला ती कणगी सुद्धा आलेली आहे आणि त्याच्यातून मग ती सून बाहेर आलेली आहे. आणि एका सरदाराने खुश होऊन आपल्या राजासमोर सादर केलेला आहे की राजा खुश होईल आणि आपल्याला काहीतरी बक्षीस मिळेल. परंतु राजाने बघितलेलं आहे की ही कल्याणच्या सुभेदाराची सून आहे, हिला बांगडी आणि साडी द्या आणि ही माहेरी आलेली आहे, तिला चांगल्या प्रकारचं 5 पक्वान्न असलेलं भोजन द्या आणि सुखरूप तिला कल्याणच्या सुभेदाराकडे परत पाठवा. इकडे कल्याणच्या सुभेदाराने पण सगळीकडे शोधाशोध केलेली आहे की आपली, आणि त्यावेळेला खूप बाल विवाह व्हायचे की ती छोटी जी आपली सून आहे ती आपल्या घरात कुठे दिसत नाही, आपल्या राजवाड्यात कुठे दिसत नाही. म्हटल्यावरती लक्षात आलेलं आहे की कुठेतरी या कणगीमध्ये ती लपून बसली असेल आणि ती त्या सरदारांच्या हातात लागलेली आहे. परंतु सुभेदाराला सुद्धा एवढा विश्वास होता की जर शिवाजी महाराजांकडे चुकून गेली असेल तर माझी सून सुरक्षित आहे. म्हणजे शत्रूला सुद्धा अभिमान वाटावा, शत्रूला सुद्धा विश्वास वाटावा, हा विश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता. हे सगळं श्रेय माता जिजाऊंना जातं. कारण माता जिजाऊंनी परस्त्री ही माते समान आहे, बहिणी समान आहे, हे संस्कार जे दिलेले होते ते आयुष्यभर त्यांनी जपलेले आहे. त्याचबरोबर धर्म नावाखाली अत्याचार न करणं ही कृती मात्र त्यांनी प्रत्येक वेळी कृतीत आपल्या आचरणात आणलेली आहे. त्यांच्या राजदरबारात मुस्लिम सरदार होते, तेही मोठमोठ्या विशेष पदावरती होते. त्यांचा शस्त्रसाठा असेल, द्रव्यसाठा असेल, आरमार प्रमुख असेल, त्यांचा पेंटिंग काढणारा असेल, सगळ्या प्रकारचे मुस्लिम सरदार त्यांच्या दरबारी होते आणि अतिशय महत्त्वाच्या हुद्द्यावरती मुस्लिम सरदारांची नेमणूक त्यांनी केली होती. म्हणजे त्या काळामध्ये हिंदू मुस्लिम असा कुठेही भेदभाव नव्हता किंवा द्वेष पसरवणं ज्याला म्हणतो आपण, कुठेही नव्हतं.
आज आपण शोकांतिका ही आहे की आज शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदू मुस्लिम द्वेष पसरवला जातो, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक मुस्लिम सरदार होते. इवन मुस्लिम जो राजा होता त्याच्याही दरबारात हिंदू सैनिक होते, हिंदू सरदार होते. म्हणजे त्या काळामध्ये हिंदू मुस्लिम असा कुठेही धर्माचा भेद नव्हता. शिवाजी महाराज राजा झाल्यानंतर अनेक वर्ष त्यांनी वेगवेगळ्या मोहिमा केलेल्या आहे, किल्ले जिंकलेले आहे, पण तरी सुद्धा काही प्रवर्ग आहे तो त्यांना राजा मानायला तयार नव्हता. तेव्हा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचा ठरवलेला आहे आणि राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना काशीच्या गागाभट्ट्याला आमंत्रित करावं लागलेलं आहे. आणि काशीच्या गागाभट्ट्याला आमंत्रित केल्यावरती त्याला इतक्या प्रकारचं द्रव्य द्यावं लागलेलं आहे की ते द्रव्य घेऊन जाताना घोडे, हत्ती सगळ्यावरती लादून नेलेलं आहे. त्याचबरोबर कमी पडलं तर काही खेचर जे आहे गाढव त्यांच्यावरती सुद्धा लादून ते त्याला द्रव्य काशीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच माता जिजाऊ आजारी पडलेल्या आहे आणि वृद्धपकाळामुळे त्यांना हे जग सोडून त्या गेलेल्या आहे. जणू काही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी त्यांनी आपला जीव रोखून ठेवला होता असं म्हणायला हरकत नाही. कारण राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 11 दिवसांनी माता जिजाऊंचं निधन झालेले आहे आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. माता जिजाऊ या जगातून जरी गेल्या असेल तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या मागे काय सोडून गेलेले आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारची मालमत्ता नाही, वैभव नाही, तर एक आदर्श राजा, एक आदर्श व्यक्तिमत्व, एक स्वाभिमानी राष्ट्र त्या या मागे सोडून गेलेले आहे. आज जर शिवनेरी किल्ल्याकडे पाहिलं तर माता जिजाऊंची छाया आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. आजही प्रत्येक आईने जर ठरवलं तर जिजामातांसारखा इतिहास घडवू ती शकते. मित्रांनो, राजमाता जिजाऊ म्हणजे एक व्यक्ती नव्हती, तर ती एक विचारधारा होती. त्या काळामध्ये एवढे प्रभावी आणि संपूर्ण राज्य सांभाळण्याची ताकद असणारे विचार हे माता जिजाऊंचेच असू शकतात. आणि माता जिजाऊंनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांना घडवलं त्याच पद्धतीने संभाजी महाराजांना सुद्धा त्यांनी संस्कार दिलेले आहे. आणि शिवाजी महाराजांनी एवढंच पराक्रमी संभाजी महाराज सुद्धा होते. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी अनेक स्वाऱ्या त्यांनी तिथं परतवून लावलेल्या आहेत. कारण लोकांना किंवा वेगवेगळ्या राजांना असं वाटायला लागले आहे की शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी राजा निधन पावल्यामुळे आता हे सगळं आपल्या ताब्यात येईल, म्हणून प्रत्येकाने स्वारी केलेली आहे. परंतु संभाजी महाराज इतके पराक्रमी होते, ते म्हणतात ना की बाप से बेटा सवाई, तसं संभाजी महाराजांनी सगळ्या स्वाऱ्या अतिशय शौर्याने पराक्रमाने परतवून लावलेल्या आहेत. परंतु आपल्याला एक सांगता येईल की माता जिजाऊंचे संस्कार होते, त्यामुळे संभाजी महाराज सुद्धा आज आपल्या इतिहासात अजरामर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, माता जिजाऊंचे विचार, माता जिजाऊंनी दिलेले संस्कार आजच्या दिवशी आपण सगळेजण स्मरण करतो आहे. आणि त्या विचारांवरती आपण कुठेतरी जगण्याचा प्रयत्न जर केला तर प्रत्येक घरामध्ये माता जिजाऊ निर्माण होईल आणि प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराजांसारखं प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझं बोलणं एकदम शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. तसेच संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही खूप आभारी आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय हिंद. थँक्यू व्हेरी मच.